फ्रेंड वर्षा पाटरीच्या ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। चहा पिऊ दे तिला। माझी एक मैत्रीण आली आहे, तिचा मेकअप चालू आहे। माझी लहानपणाची मैत्रीण, एकदम लहानपणाची। कितने पुरा 10वी पर्यंतचा आमचा सफर होता। त्याच्यानंतर आमचं लग्न झाल्यानंतर परत आम्ही एकत्र आलो। ही एक टीचरने जे सांगितलं ते तुम्हाला कळालंच असेल। चला आता रेडी होतो आम्ही। तिचा मेकअप होतोय, मला थोडीशी झलक दाखवते तुम्हाला। मध्ये मध्ये नको येऊ, बाहेर जा। काकीचा आमदार एक मिनिट चालू नको। त्या काकीचा मेकअप झाला की मी तुझे केस सेट करायला माझ्या पोराची लय तारीफ होते। कसं वाटतंय अंशू तुला तारीफ होऊन? बघा दाखव कसं वाटतंय बेटा तारीफ घेऊन? किती बायका करणार? 8 बायका मी 3 बायका। आता रेडी व्हायचंय मला, कारण की आम्हाला जायचंय लग्नाला। माझी मैत्रिणीचा मलिमा आहे ना त्यांचा। आता पहिल्यापेक्षा किती लाईट झाले नाही ते मी नाकाजवळ लावते, बाकी कुठे नाही लावते। मेकअप करणारी पण अतरंगी आहे आणि करून घेणारी पण अतरंगी आहे। तो नाही होणार तुला आता। चला रेडी होते, मग भेटते तुम्हाला। पण आमची मेकअप चालतच राहते। फ्रेंड्स तुम्हाला माहिती हिची माझी फ्रेंडशिप कशी झाली होती? एकदम लाईट झालं। तू पूरा मेकअप कर ले, फिर बाद में नाही देखते। सिरियसली जाते, खूप पहिल्यापेक्षा खूप लाईट झालं। ते अजून बसणार ना तेवढा लाईट होऊन झाला। फातिमा तेरी और मेरी फ्रेंडशिप कैसी हुई थी बताना। तेरी और मेरी फ्रेंडशिप कैसी हुई थी बता। एक बता, रुक मैं 1 सेकंड में आई। मेरा हस्बैंड क्या बोल रहा है सुन के बता। फातिमा तेरी ही आमची पार्लर खरंच खूप बोलूच देत नाही मेकअप करता करता। डिस्कस्टिंग बाई आहे। अंशू दार लाव बेटा। आता मी तुम्हाला सांगते हिची माझी फ्रेंडशिप कशी झाली होती। फातिमाने माझी वही फाडली होती आणि तेव्हा मी माझ्या मम्मीला नाव सांगितलं होतं का हिने माझी बुक फाडली आणि माझी मम्मी भांडण करायला आली होती माझ्या। आणि जेव्हा भांडण करायला आले त्याच्यानंतर मम्मीचं आणि तिच्या मम्मीचं भांडण झालं आणि त्याच्यानंतर आमची दोघींची फ्रेंडशिप झाली। किती वर्षापासून आम्ही फ्रेंडशिप टिकवली आहे? 20 वर्षापासून। काय पण काय 10 वर्ष ज्युनियर नाही 11 वर्ष। 10 वर्ष तर माझ्या लग्नालाच झाले बेटा। 11 वर्ष ज्युनियर टू 10th 11 ना। त्याच्यानंतरचे 10th इयर कुठले? हे त्यांचे स्कूल पासूनचे 10th इयर आणि आताचे 10th इयर किती झाले? तुम्हाला एक दिवस आमच्या पार्लरवालीशी पण भेटू आम्ही। कोणाला जर मेकअप करायचा असेल स्वस्तात मस्त पण करून देते आणि हाय लेवलला पण करून देते। ज्याची जशी कंडिशन तसा मेकअप करते। तुम्हाला मी एक दिवस तिचा मेकअप दाखवेन आणि तिचा नंबर पण तुम्हाला शेअर करेन। आणि तेव्हा आमची फ्रेंडशिप झाली होती, तेव्हापासून आम्ही आजपर्यंत फ्रेंडशिप तशीच नीटनेटकी निभवतोय। शिव्या पण देतो, भांडणं पण करतो आणि तिला मी शिव्या देऊनच बोलवलंय, ती लग्नाला येणार नव्हती। बघितलं, भरोसाच नाही कसे लोक आहेत। चला मेकअप करून घेते मग भेटते। फॅन घेऊन येणार आहे आणि अंशू त्याच्या काकीला हेल्प करतोय, त्याची काकी पण आहे आणि माझ्या फ्रेंडसाठी पार्लरवाली पण आहे। बघा दाखवते तुम्हाला अंशू। कारण की काय ना आमच्या घरात AC नाहीये ना, म्हणून थोडस गरम होते। हाय AC पण सासूच्या रूम मध्ये ते मी फक्त केस राहिलेत माझे। बाकी आता थोडीशी तयारी आमची मैत्रीण मॅडमची होते आली। तू डोळे नको ओपन करू, ते निघून जाणार माझे। तुम्हाला दाखवते शेवट मी तिचा मेकअप। आधी मैं दिखाऊं क्या तेरा मेकअप लास्ट में? हाँ तेरे हस्बैंड को कुछ प्रॉब्लम तो नहीं है ना? दाखवते जमलं तर। होती ना तिची। बघा मला एवढं गरम होऊन आलंय या साडीमध्ये। बाबा माझा पोरगा बिचारा माझ्या अख्ख्या गुंता काढून देतोय। तो मम्मा तू बस, तुझ्या गुंता काढून देतो आणि मग तू रेडी हो। त्याने बघा टिकली पण काढून टाकली माझी। बोलतो मम्मा टिकली नको लावू बोलतो याच्या। चला
लोक बोलतात पोरं काम करत नाही, माझं पोरगा तुलाही काम करतो माझं. बघा ते रेडी होतोय. बिचारा अंशू सर्व आणून देतोय आम्हाला, पाणी आणून देतोय, फराळ आणून देतोय. आता त्याला बोलली फराळ ठेवणे तर पाणी आणायला गेला आता आम्हाला. स्प्रे करून ठेवलं. यांचा मेकअप अजून झालाच बघा. सर्वांना पाणी आणतोय पहिलं बघा, पण वरतून पिते. वरतून पितोय आणि मग तो सर्वांना देणार आहे. मला पण दे बेटा. वरतून पी. बघा माझ्या अंशूची रेडी होती, दाखवते तुम्हाला. माझा पोर त्याची काकी रेडी होते, त्याच्यासाठी पार्लर आली नाहीये, त्याची काकी रेडी करते त्याला. आमची घरातली काकी नाही हा, आमची पार्लरवाली पण काकीच लागते आमची. सोसायटी वाली काकी. सोसायटी वाली काकी अच्छी दिख रही है. बघा सोसायटी वाली काकी बघा. हे बघ वर्षा किती छान. छान. चला आम्ही निघतो आता, लग्नातून जाऊन येतो. नको आता. अजून माझे केस बांधायचे काय राहिले. बोलतो मला स्ट्रॅपर वगैरे दे ना काहीतरी, हे फाटून जाईल परत. सीझरने कापून टाकतो. आता आम्ही लग्नातून आलोय, आम्ही चाललो थोडंसं आईस्क्रीम खायची अंशूला. अंशूला काही ना काही खायचंच असतं, तर आम्ही लग्नातून एवढं बिर्याणी वगैरे खाल्लं तरी अंशूला काही ना काही खायचंच असतं. वरून थम्सअप पिला. अरे मम्मी मी सुमित काकाच्या वचमामध्ये गेलो असताना काय खाल्लं. अवतार बघा कसं आलं. बिर्याणी वगैरे खाल्ली, फोटो वगैरे काढले. आता अंशूला घरी जायच्या पहिले. आणि हे एवढे शहाणे आहेत, त्यांना बोलली चला लग्नाला, चला लग्नाला आले नाही. बरं आम्हाला बोलले काही काम करा तुम्ही, आहे ना मी तुम्हाला सोडतो आणि घ्यायला पण येतो. आणि जसं त्यांचे मित्र दिसले त्या लग्नामध्ये तर लगेच बोलतात वर्षा थांब थांब, मी चालली होती. मी बोलली चला आपण पाकिट देऊन येऊ अंशू दोघं जण. तर बोलतात थांब थांब मी येतोय. माझे मित्र बोलले का थांब काय रे तू येत नाही. म्हणजे यांना मित्र इम्पॉर्टंट आहे, बायको पोरं इम्पॉर्टंट नाही. आणि आम्ही किती बोललो, तिकडून पण अंबरनाथवरून आईंनी त्यांची किटकिट नको म्हणून डबा पाठवला. चपात्या वगैरे बोलले वर्ष घेऊन जा, याला फक्त भाजी बनवून दे. आणि म्हणजे हा तू जेव्हा येशील तेव्हा येशील, फुकट वरडणार नाही तेव्हा मागं, अशा पण बोलल्या. आणि मित्र बोलतात हा माणूस लगेच आलं बाबा, फोन करून मला बोलतात 5 मिनिटात. एवढं 5 मिनिटात तर ते कधीच रेडी झाले नाही, खरं सांगते. मला चला बोलली होती, पण आता काय सांगायचं, आता तिकडचे लोक होते, मित्र होते, त्याच्यामुळे जावं लागलं. अजून काय लोकांसाठी गेले ते, आमच्यासाठी नाही आले. अरे वरच्या मला का चल ना, मला दुका घ्यायचंय. त्याला बदाम मिल्कशेक पितो आणि डायरेक्ट घरी जातो. बस वरच्या मला घेऊ. 12 वाजून 12:15 झाले. और तुम्ही बघा यांचं सकाळी गोळी घ्यायला नको, आता घेतली. सकाळच्या बीपीच्या गोळीचा टायमिंग 12:15 रात्री घेतात. छातीत दुखायला लागलं. बघा कसे बसलेत. चला ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी कशी दिसत होती नक्की सांगा.